गुलमोर रोडवरील नरहरी नगरमधील आनंद शाळेसमोरील कॉलनीतील रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेज लाईनची मोठी दुरावस्था झाली आहे। रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या ड्रेनेज लाईनची झाकणे कधीच गायब झाली आहेत। तात्पुरती सोय म्हणून त्यावर टाकण्यात आलेल्या फरशाही तुटल्या आहेत। त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत। याच परिसरात खरवंडीकर संगीत विद्यालय आहे। या विद्यालयात अनेक लहान मुले शिकण्यासाठी येतात। रस्त्यावरून रहिवाशांची अहोरात्र ये-जा सुरू असते। अशावेळी ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव जाऊ शकतो। या कॉलनीतील रस्त्याने पायी चालणे अवघड झाले असून वाहने चालवणे ते जीवघेणेच ठरू शकते, कारण आत्तापर्यंत अपघाताच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत। सदरचे ड्रेनेज तुंबल्यानंतर घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी रहिवाशांच्या घरासमोरून वाहते। त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते। त्यामुळे येथे वास्तव्य करणारे रहिवासी नरक यातना सहन करत आहेत। येथील रहिवासी असलेले विनीत ओबेरॉय, रोहित जानवे, सुप्रिया देवी, मकरंद खरवंडीकर, धनश्री खरवंडीकर यांच्यासह नागरिकांनी ड्रेनेजच्या दुरावस्थेबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार कळवले आहे। त्याबाबत लेखी तक्रारीही दिल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते। अधिकारी येऊन केवळ पाहणी करून जातात आणि उद्या करून देतो असे सांगतात। रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल, परंतु त्यापूर्वी एखादा मोठा पाऊस झाला आणि रस्त्यावरून पाणी वाहत राहिले आणि एखादी दुर्दैवी घटना घडल्यास अथवा ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करत आहेत। प्रशासनाने केवळ भूलथापा देऊन बोळवण करू नये। ड्रेनेजच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अन्यथा आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचा इशारा रहिवाशांकडून देण्यात आला। महिने झाले असंच आहे। मागचे 2-3 महिने झाले असंच आहे आणि आता तर परिस्थिती अशी असं वाटतं की ओढ्यावरनं जातोय। अहमदनगरमध्ये राहतोय असं कुठेच वाटत नाहीये। असं वाटलं केरळच्या कुठेतरी नदीच्या पारमध्ये राहतोय, जिथे असं पोहूनच जावं लागेल आता थोड्या दिवसांनी। सगळीकडे गटारे, पाणी सुद्धा जात नाहीये, सगळं चोकअप आहे। सो प्लीज काहीतरी करा, आमची विनंती आहे तुम्हाला। आम्हाला जाण्यासाठी इथे ट्युशन्स चालतात, पोरं येतात, लहान लहान पोरं। पावसाच्या दिवसात जर पावसाचं पाणी पातळी वाढली तर कळणारच नाही गटर कुठे आणि हे कुठे। आणि 2 महिन्यापासून नोटीस दिलेली आहे, नगरपालिके कंप्लेंट पण झालेली आहे। सगळं प्रोसिजर 2दा पूर्ण व्यवस्थित फॉलोअप झालेला आहे त्याचा। सो आमची तुम्हाला विनंती आहे की प्लीज याचं काहीतरी करा। थँक्यू। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।